ओके, तर माझा व्यवसाय एकदम फर्स्ट क्लासमध्ये चालू आहे आणि तुमचा सगळ्यांचा व्यवसाय सुद्धा मला एकदम फर्स्ट क्लासमध्ये चालू करायचा आहे. तर आज दिवसभरामध्ये मला सकाळपासून भरपूर कॉल्स आणि भरपूर मेसेजेस, म्हणजे अगदी सकाळी 6-7 वाजल्यापासून कॉल्स यायला चालू होतात आणि मेसेजेस काय नॉनस्टॉप 24 तास चालूच असतात व्हॉट्सॲपचे. तर ते इतके येतात की कधी कधी ते मला एकटीला हँडल करणं सुद्धा पॉसिबल होत नाही. तर त्याच्यासाठी मी आता सेपरेट टीम मेंबर माझी जी आहे, माझी मैत्रीणच आहे रवीना, तर तिच्यासोबत मी तिला ॲज अ टीम मेंबर मी घेतलेला आहे, सो दॅट जे कॉल्स मला रिसीव्ह करता येत नाहीत तर ते मी तिला फॉरवर्ड करत असते. तर प्रत्येक व्यवसायकाला, कुठलाही व्यवसाय, जरी तुम्ही प्रोडक्ट सेल करताय किंवा जरी तुम्ही सर्व्हिस सेल करताय, तर प्रत्येकालाच असं वाटत असते की आपल्या व्यवसाय जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि जास्तीत जास्त इन्क्वायरीज आपल्या व्यवसायाला याव्यात. प्रत्येकाचं स्वप्न असतं. तर आज जरी माझ्यासाठी हा दिवस खूप हेक्टिक असला, म्हणजे इतके व्हॉट्सॲप आलेत की मी ते रिसीव्ह पण नाही करू शकत. मी लास्ट वीकमध्ये जे काही व्हॉट्सअप आले होते तर ते मी आज थोडेफार बसून थोडा वेळ काढून रिप्लाय दिले प्रत्येकाला. कोर्सचे डिटेल्स होते तर ते शेअर केले. तर ही जी आहे ना, तर याला आपण ग्रोथ बोलतो आणि ही जी ग्रोथ आहे ना, तर ती मी अगदी डिटेलमध्ये आणि खूप जवळून अनुभवलेली आहे स्वतःच्या माझ्या एक्सपिरियन्सवरून. त्यामुळे मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांगू शकते की तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी लीड्स जे असतील किंवा क्लायंट्स, कस्टमर्स जे असतील तर ते कशाप्रकारे घेऊ शकताय किंवा आणू शकताय. कारण कुठलाही व्यवसाय जर लीड्स नसतील तर नक्कीच तो फेल होणार आहे. त्यामुळे व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यातून बिझनेस कमवणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचं युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट जो आहे तो नेहमीच आपण घेऊन येत असतो. आणि बेल आयकॉन आहे ना, तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जे आहे तर ते लगेचच तुम्हाला मिळून जाईल. तर व्हिडिओ रोज सकाळीच येत असतो, लवकर पहाटे मी अपलोड करत असते, त्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही बघू शकताय. आधीमध्ये कधीही तुम्ही क्षितिजा भाट म्हणून सर्च केलं तर आपलं चॅनल जे आहे ते तुम्हाला दिसून जाईल. ओके, तर स्टार्ट करूयात. तर एखादा व्यवसाय तुम्ही चालू केलाय, रिस्पेक्टिव्ह तुम्ही प्रोडक्ट सेल करताय किंवा तुम्ही सर्व्हिस सेल करताय, तर मी नेहमीच सगळ्यांना सांगत असते की तुमचा व्यवसाय एखादा प्रोडक्ट आहे, एखादी सर्व्हिस आहे आणि जर तुम्ही ती बाहेरच्या लोकांना शोकेसच केली नाही, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलीच नाही, तर ती कशी घेणार? म्हणजे ज्यांना गरज आहे तुमच्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची, तर त्यांच्यापर्यंत तो व्यवसाय जो आहे ना, तर तो पोहोचला पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिली प्रोसेस जी आहे, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब हे जे काही सोशल मीडिया तुमचे अकाउंट्स असतील ना, तर ते ॲक्टिव्ह करा. मी भरपूर लोकांचं बघते, माझ्या भरपूर अशा मैत्रिणी आहेत ज्या अजूनही फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब वापरायला घाबरतात किंवा ज्यांना अजूनही हे अकाउंट्स वापरायला घरातून रेस्ट्रिक्शन्स असतात. तर काही गोष्टीच्या पॉझिटिव्ह साईड्स असतात, काही गोष्टीच्या निगेटिव्ह साईड्स असतात, पण आपण तो प्लॅटफॉर्म कशासाठी वापरतो, कशा पद्धतीने वापरतो ते आपल्यावरती डिपेंड असते. त्यामुळे नक्कीच जर तुम्ही व्यवसाय चालू करताय तर तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती ॲक्टिव्ह राहिलंच पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता बघा माझे कोर्सेस आहेत, ठीक आहे, माझे कोर्सेस आहेत, तर जर मी माझे कोर्सेस तुम्हाला यूट्यूब थ्रू सांगितलं नाही की माझा हा कोर्स आहे, माझा तो कोर्स आहे, तर तुम्हाला कसं समजणार आहे? ठीक आहे, आता फक्त कोर्सेसबद्दल माहिती देऊन चालणार आहे का? नाही. माझ्याकडं जितकं माझं नॉलेज आहे, फॉर एक्झाम्पल जर मला यूट्यूबचा कोर्स चालू करायचा असेल तर यूट्यूबशी रिलेटेड जितकी माझी नॉलेज आहे, जितकं मला माहिती आहे की यूट्यूब चॅनल कसा ग्रो करायचा किंवा यूट्यूब स्टुडिओ कसा वापरायचा, तर काही लोकांना भीती वाटते, अरे बापरे, मी सगळं जर यूट्यूबवरतीच सांगून टाकलं तर मला क्लासला स्टुडंट्स कशी येतील? पण तसं नाही आहे. जर तुम्ही तुमच्या फील्डमध्ये एक्सपर्ट असाल आणि जास्तीत जास्त माहिती तुम्ही तुमच्या फील्डमधली शेअर करत असाल ना, तर लोकांना तुमच्यावरती ट्रस्ट बिल्ड होतो आणि लोकांना असं वाटतं की या व्यक्तीला खूप माहिती आहे आणि नक्कीच आपण यांच्याकडे एनरोल करू शकतो. ठीक आहे, अशाच पद्धतीने तुमचे प्रॉडक्ट्स, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मला आजच एका क्लासमध्ये एका स्टुडंटनी विचारलं होतं की त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत, काही मसाले आहेत आणि काही आयुर्वेदिक औषधं आहेत, तर ती त्यांना मार्केट करायची आहेत. तर मी त्यांना सेम सांगितलं की तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स असतील ना, तर ते स्ट्रॉंग करा, कंटेंट मार्केटिंगवरती जास्तीत जास्त लक्ष द्या, व्हिडिओ रील्स जे असतील ना, तर ते जास्तीत जास्त प्रमाणात बनवा. आता आपल्याला वाटतंय की एखादं औषध, त्याच्यावरती काय व्हिडिओ बनवायची, तर त्यांचं आयुर्वेदिक औषध होतं, तर त्यांना मी सजेस्ट केलं तुमची मेकिंग प्रोसेस काय आहे, तुम्ही औषधासाठी इन्ग्रेडियंट्स काय वापरताय, त्याचे बेनिफिट्स काय आहे, त्याचं पॅकेजिंग, त्याचं लेबलिंग, किंवा हा व्यवसाय तुम्ही कसा चालू केलात, याची कल्पना तुम्हाला कशी सुचली, किंवा याचे ऑर्डर्स तुम्हाला कसे येतात, मग ते तुम्ही कसं डिस्पॅच करता, कुठे कुठे तुम्ही ते पाठवता. भरपूर माहिती असते एखाद्या प्रॉडक्टबद्दल, तुम्ही जी तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती सांगू शकताय, किंवा या प्रॉडक्टचे रिव्ह्यूज, ठीक आहे, म्हणजे एखादी प्रॉडक्ट तुमचा जर एखाद्या ह्यानी क्लायंटनी किंवा कस्टमरनी जर वापरला असेल तर त्यांचं त्याच्याबद्दलचं काय मत आहे, तर ते तुम्ही त्यांना विचारू शकता आणि ते तुम्ही तिथे ॲड करू शकता. जर एखाद्या कस्टमरनी, क्लायंटनी जर त्यांचं प्रॉडक्ट रिव्ह्यू दिलं तर नक्कीच तुम्ही त्यांना त्या प्रॉडक्टवरती 20% ऑफ वगैरे देऊ शकताय, कारण तुम्हाला पण रिव्ह्यू भेटला आणि त्यांना पण ऑफ भेटला, त्यामुळे नक्कीच दोघांचा याच्यामध्ये बेनिफिट होतो. त्यामुळे तुमच्या प्रोडक्टची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही काही फराळचे पदार्थ बनवताय, ठीक आहे, मग जर तुम्ही एखादा व्हिडिओ बनवलात की
50 किलो फराळ कसा बनवला, ठीक आहे. तर हा जर तुम्ही व्हिडिओ बनवला तर नक्कीच तो व्हिडिओ तुमचा व्हायरल होऊ शकतो आणि त्यातून तुम्हाला त्या फराळासाठी ऑर्डर्स जे आहेत तर ते येऊ शकतात. तर असं नाही विचार करायचा की मी फराळ बनवलेला जर दाखवला इतर लोकांना तर ते स्वतः बनवतील आणि स्वतः खातील, तर असं नाही विचार करायचा. तर जास्तीत जास्त तुमच्या प्रॉडक्टचं किंवा तुमच्या सर्व्हिसचं नॉलेज असेल ना तर ते लोकांपर्यंत पोहोचवायचं, सो दॅट लोकांना तुमच्यावरती ट्रस्ट बिल्ड होतो. आणि हे जे काम आहे किंवा कुठलाही व्यवसाय असेल तर तो काय नोकरीसारखा नाही आहे की लगेच गेलात आणि तुमचं पहिल्या दिवसापासून पेमेंट चालू झालं, तसं नाही आहे. व्यवसायामध्ये मुरायला, व्यवसाय चालू करायला, तो ग्रो करायला, तो वाढवायला वेळ लागतो, ठीक आहे. त्यामुळे तो वेळ द्या, स्वतःला द्या, तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसना द्या. आजच मला एक मेसेज आला होता की मॅडम तुम्ही जे काय स्टेप्स सांगितल्या फ्रीलान्सिंगसाठी तर त्या मी केल्या, पण मला काही कस्टमर किंवा क्लायंट्सच नाही आले. आता फ्रीलान्सिंगसाठी स्टेप्सचा व्हिडिओ सांगून एकच आठवडा झाला आहे फक्त. तर एका आठवड्यामध्ये त्यांनी अकाउंट्स पण ओपन केले, त्यांनी डिटेल्स पण सगळे ॲड केले आणि क्लायंट्स येत नाहीत म्हणून कंप्लेंट पण केली. तर तसं नका करू. 6 महिन्याचा वेळ कुठल्याही व्यवसायाला द्या, तो जो व्यवसाय असेल तर तो ग्रो करण्यासाठी. कारण 6 महिना असं म्हणजे तुमचा व्यवसाय इतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आरामात लागतो, तुमचा व्यवसाय सेटअप होण्यासाठी, तो मुरण्यासाठी लागतो. त्यामुळे 6 महिन्याच्या आत कुठलाही व्यवसाय कष्टाने जर चालू केला असेल तर तो प्लीज बंद करू नका. ओके. तर सगळ्यात पहिला मेथड तुम्हाला सांगितलं की सोशल मीडिया अकाउंट्स तुमचे स्ट्रॉंग करा, जास्तीत जास्त कंटेंट पोस्ट करा. ग्राफिक्स असतील तर ते पोस्ट करा, व्हिडिओ रील्स असतील तर ते पोस्ट करा, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस म्हणजे एकतर तुम्ही इन्फ्लुएन्सर मार्केटिंग किंवा कोलॅबरेशन ज्याला आपण म्हणतो तर ते करू शकताय. तर गेल्या वर्षी बरोबर मार्च महिन्यामध्येच, आय थिंक मार्च महिन्यामध्येच मी वाव समृद्धी हे मराठी यूट्यूब चॅनल आहे, व्लॉगिंग चॅनल आहे, तर त्या चॅनलसोबत माझं कोलॅबरेशन केलं होतं माझ्या क्लासेसचं, माझ्या अकॅडमीचं. आणि त्यावेळी मला इतका छान रिस्पॉन्स मिळाला त्या कोलॅबरेशन थ्रू. कारण वाव समृद्धीचे त्यावेळी आय थिंक 30-40 हजार व्ह्यूज डेली येत होते प्रत्येक व्हिडिओला. आणि त्यामुळे ना माझा जो ऑडियन्स होता, मला अशाच महिलांना टार्गेट करायचं होतं ज्या घरातून ज्यांना काम करायचं आहे किंवा ज्यांना वर्क फ्रॉम होम करायचं आहे, अशा मला टार्गेट करायच्या होत्या. त्यामुळे मी त्या महिला मला वाव समृद्धी या चॅनलवरती मिळणार होत्या, तर त्यामुळे मी त्या चॅनलला टार्गेट केलं आणि तिकडे मी माझं कोलॅबरेशन केलं. तर त्यामुळे काय झालं, तर तिचा जो काय ऑडियन्स होता तर तो ज्यांना माझ्या सर्व्हिसची रिक्वायरमेंट होती, माझ्या कोर्सेसची रिक्वायरमेंट होती, तर ते माझ्यासोबत कनेक्ट झाले. आता तुम्ही बघताय कुठलंही शॉप ओपन झालं नवीन, ठीक आहे. तर आता सध्या ट्रेंड आला आहे की कुठल्याही शॉपच्या ओपनिंगला काय करायचं, डायरेक्ट इन्फ्लुएन्सर्सना आणायचं. इंस्टाग्रामचे रील स्टार्स असतील तर यांना आणायचं. म्हणजे काय होतंय की त्यांच्या प्रेझन्समुळं आपलं जे शॉप आपण चालू केलेलं आहे ना तर ते ग्रो होते. तर त्यालाच तुम्ही इन्फ्लुएन्सर मार्केटिंग बोलताय. तर याला थोडंसं पेड लागतं. इथे तुम्हाला थोडंसं तुमचं पैसे जे असतील तर ते इन्व्हेस्ट करावे लागतात, कोलॅबरेशन अमाऊंट. कारण बघा त्या क्रिएटर्सनी सुद्धा त्यांचं अकाउंट ग्रो करण्यासाठी खूप जास्त कष्ट घेतलेले असतात, त्यामुळे त्यांना त्यांचं जे काही मानधन आहे तर ते आपण दिलं पाहिजे. तर इथे तुम्ही इंस्टाग्रामचे रील स्टार्स असतील, फेसबुक ज्यांचे अकाउंट हँडल करतात किंवा यूट्यूबर्स असतील, तुमचा ऑडियन्स कुठे आहे तर त्यांना तुम्हाला टार्गेट करायचं आहे. जर तुम्ही स्टुडंट्सना टार्गेट करताय तर तुम्ही डेली व्लॉगर्सना कोलॅबरेशनसाठी देऊ शकत नाही. तुम्ही त्या स्टुडंट्स जे व्हिडिओज बघतात किंवा स्टुडंटच्या कॅटेगरीमधले जे काही इन्फ्लुएन्सर्स असतील तर त्यांना तुम्ही तुमचे जे काय कोलॅबरेशन असेल तर ते देऊ शकता. पहिलं तुमचा ऑडियन्स गेस करायचा, कुठे तुमचा ऑडियन्स आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली कोलॅबरेशनची रिक्वेस्ट आहे तर ती करायची. तर हे कोलॅबरेशन कसं करायचं तर त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे, पण मी थोडक्यात सांगते. कुठलाही यूट्यूबर असेल किंवा कुठलाही इंस्टाग्राम चा इन्फ्लुएन्सर असेल तर त्यांच्या ना ह्याच्यावरती बायोमध्ये त्यांच्या मेल आय डी दिलेले असतात. तर सिम्पली त्यांना मेल करायचा की मला हे सर्व्हिस आहेत किंवा हे माझे प्रोडक्ट्स आहेत, मला तुमच्यासोबत कोलॅबरेशन करायचं आहे, आणि तुमचा मोबाईल नंबर द्यायचा. ते नक्कीच तुम्हाला व्हॉट्सॲप करतील किंवा तुम्हाला ते त्यांचा नंबर देतील मेल थ्रू, आणि नंतर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इंस्टाग्रामवरती सिम्पली त्यांना मेसेज करू शकताय. बेस्ट राहते तुम्ही मेल करा. मेल्स जास्तीत जास्त रिप्लाय दिले जातात मेल्सना बिझनेस थ्रू, त्यामुळे मेल करा कुठल्याही कोलॅबरेशन्सना, ठीक आहे. तर मग 2 मेथड्स झाले, एक तर सोशल मीडियावरती तुमचं प्रेझेन्स असेल आणि सेकंड वन जो मी सांगितला तर तो असेल कोलॅबरेशन किंवा इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. तिसरा असेल व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटी. व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटी मी नेहमीच सांगत असते, खूप महत्त्वाची. तर व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, डायरेक्ट व्हॉट्सॲप मेसेज करायचा तुमच्या प्रोडक्टचा किंवा सर्व्हिसचा. फॉर एक्झाम्पल बघा, आता जर मला स्पोकन इंग्लिशचे क्लासेस चालू करायचे असतील स्टुडंट्ससाठी, ठीक आहे, तर मी कोणाला टार्गेट करणार, पॅरेंट्सना टार्गेट करणार. मला जर डाटा मिळत असेल स्कूलच्या स्टुडंट्सना तर तो मी डाटा कलेक्ट करणार, कारण आता वॅकेशन्स आहेत. त्यामुळे मी जर स्पेशल फॉर किड्स जर एखादी बॅच लॉन्च करणार असेल तर तो जो डाटा आहे, तो जे व्हॉट्सॲपचे नंबर्स असतील ना ते माझ्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतील पॅरेंट्सचे. सो दॅट मी त्यांना माझं जे काही ॲडव्हर्टिजमेंटचं पॅम्पलेट असेल किंवा आपले जे काही कोर्सच्या डिटेल्स असतील तर ते मी
पॅरेंट्सना डायरेक्टली त्यांचं व्हॉट्सॲप थ्रू शेअर करू शकता. याच्यामुळे थोडंसं जास्त लीड्स जे असतील तर ते आपल्याला कन्वर्ट होण्यामध्ये मदत होते. ठीक आहे, मग हा डाटा तुम्हाला इझिली अवेलेबल होऊ शकतो, थोडासा सर्च करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला स्वतः डाटा गॅदर पण करता येतो. ठीक आहे, जसे की भरपूर वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहे. डायरेक्ट तुम्ही गुगलवरती जाऊ शकता. गुगलवरती वेगवेगळे व्यावसायिक, आता जर माझी सोशल मीडिया एजन्सी असेल, जर मला एजन्सी ग्रो करायची असेल तर मला वेगवेगळ्या व्यावसायिकांना टार्गेट केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी जर सलून्सना टार्गेट करत असेल तर मला गुगलवरतीच भरपूर असे सलून्स मिळतात. त्या सलून्सचे नंबर्स मिळतात ज्यांना मी टार्गेट करू शकते आणि माझी ॲडव्हर्टिजमेंट जी आहे तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते. इंटेरियर डिझायनर्स पण असतील तर त्यांचे पण मी व्हॉट्सॲप नंबर्स गॅदर करू शकते आणि त्यांना मी माझे डिटेल्स असतील ते फॉरवर्ड करू शकते. तर ट्रस्ट मी पर्सनली माझा हा जो व्यवसाय आहे तर तो ग्रो करण्यासाठी व्हॉट्सॲपचा खूप जास्त फायदा केला होता. कारण सुरुवातीला इनिशियल स्टेजला माझे जे क्लायंट्स आले होते, जे लीड्स कन्वर्ट झाले होते तर ते सगळे फक्त व्हॉट्सॲप थ्रू झाले होते. तर मी काय केलं होतं, सुरुवातीला माझ्याकडे एक तर तेव्हा क्लायंट्स नव्हते. ठीक आहे, तर त्यावेळी मी काय केलं होतं, माझे फ्री पोस्ट मी त्यांना बनवून द्यायचे. ॲज अ सोशल मीडिया एजन्सी फ्री पोस्ट ग्राफिक्सचे जे काय असतील तर ते बनवून द्यायचे आणि म्हणजे त्यांच्या बिझनेसशी रिलेटेड बनवून द्यायचे. काही फेस्टिवल पोस्ट असेल, बघा आता गुढीपाडवा आलेला आहे, जर तुम्ही तुमची सोशल मीडिया एजन्सी असेल किंवा कुठलेही प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस असतील तर त्याच्याशी रिलेटेड एखादी ऑफर तुमच्याकडे चालू आहे. जसं की आता बघा आपल्या एजन्सीमध्ये जिम्स आहेत, तर जिम्समध्ये गुढीपाडवा निमित्त स्पेशल ऑफर्स येतात. त्यांचे 3 मंथ्सचं पॅकेज असतील तर त्याचे रेट्स कमी होतात, 6 मंथ्सचं पॅकेज असेल तर त्याचे रेट्स कमी होतात. सलूनमध्ये पण वेगवेगळे ऑफर्स येतात. इंटेरियर डिझायनर्समध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त वेगवेगळे ऑफर्स येतात. तर हे जे असतील तर ते तुम्ही कॅप्चर करू शकता, हे फेस्टिवल्स कॅप्चर करू शकताय आणि इथे तुम्हाला जास्तीत जास्त बिझनेस जो आहे तर तो मिळू शकतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता मला क्लासेस चालू करायचे आहेत इंग्लिशचा. आपला इंग्लिशचा क्लास चालू होतोय 15 एप्रिलला. ठीक आहे, तर मी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती याचा जो पोस्टर आहे किंवा याचा जो बॅनर आहे ना तो रिलीज करू शकते माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती. डिजिटल ॲडव्हर्टिजमेंट करू शकता. डिजिटल ॲडव्हर्टिजमेंट म्हणजे पेड ॲडव्हर्टिजमेंट. ठीक आहे, तर मी सुरुवातीला इनिशियल स्टेजला ना पेड ॲडव्हर्टिजमेंट पण खूप जास्त प्रमाणात केल्या होत्या. जास्त प्रमाणात इन द सेन्स त्याच्यामध्ये मी काही फारसे पैसे इन्व्हेस्ट नव्हते केले. 400 रुपये 600 रुपये जी इन्व्हेस्टमेंट आहे ना तर ती केली होती. आठवड्यातून तुम्ही एक ॲडव्हर्टिजमेंट तरी रन करू शकताय 600 रुपयाची. तर मला तिकडून पण लीड्स खूप आले होत्या डिजिटल मार्केटिंग थ्रू. मग त्याच्यामध्ये काय करायचं असतं, तुमचं जे काही ॲडव्हर्टिजमेंटचं पोस्टर असतं तर ते पोस्टर किंवा जर तुमची एखादी रील असेल तर ती रील तुम्हाला पेड ॲडव्हर्टिजमेंट थ्रू काय करायची असते, बूस्ट करायची असते. तर इनिशियल स्टेजला मला माझ्या एजन्सीसाठी, सोशल मीडिया एजन्सीसाठी क्लायंट्स पण आले होते. सोबतच माझ्या अकॅडमीसाठी माझे कोर्ससाठी एनरोलमेंट्स जे असतील तर ते पण मला पेड ॲडव्हर्टिजमेंट थ्रू, डिजिटल ॲडव्हर्टिजमेंट्स थ्रू झाले होते. त्यामुळे पेड ॲडव्हर्टिजमेंटसुद्धा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्ही फेस्टिवलसाठी काही डिस्काउंट ऑफर्स वगैरे देऊन तुम्ही हे जे ऑफर्स असतील ना तर ते करू शकताय. कुठलाही प्रोडक्ट, कुठलाही सर्व्हिस, एखादा प्रोडक्ट असेल तर तुम्ही एखादा छोटा प्रोडक्ट त्याच्यावरती फ्री देऊ शकताय. काही वेगवेगळे ऑफर्स जे तुम्हाला शक्य आहेत ते असे काही ऑफर्स. ठीक आहे, जर तुम्ही एखादी सर्व्हिस लॉन्च करताय ना तर सुरुवातीच्या 100 क्लायंट्सना किंवा सुरुवातीच्या 100 कस्टमर्सना या सर्व्हिससोबत अजून एखादी छोटी सर्व्हिस मोफत असं तुम्ही देऊ शकताय. फॉर एक्झाम्पल नोव्हेंबर बॅचमध्ये, ठीक आहे, नोव्हेंबरच्या बॅचमध्ये आपले काही ॲडमिशन्स कमी झाले होते, जास्त प्रमाणात ॲडमिशन्स झाले नव्हते. तर त्यावेळी आपण तीच ही होती ऑफर जी होती ना तर ती लॉन्च केली, ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला नोव्हेंबरच्या बॅचला जर ॲडमिशन घेतलं तर ग्राफिक डिझायनिंगसोबत सोशल मीडिया मॅनेजमेंटचा जो कोर्स आहे, शॉर्ट कोर्स जो आहे तर तो फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाईल. तर त्या कोर्समुळे, त्या फ्री कोर्समुळे भरपूर एनरोलमेंट्स माझ्या ग्राफिक्ससाठी जे होते तर ते झाले होते. त्यामुळे काही डिस्काउंट ऑफर्स, काही डिस्काउंट स्कीम्स जे असतील तर त्या कंटिन्युअसली तुम्हाला लॉन्च करायच्या असतात. फेस्टिवल वाईज असेल किंवा तुमच्या कोर्स रिलीज वाईज असेल किंवा तुमच्या कुठलाही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस वाईज असेल तर रिलीज होणार असेल तर त्या अकॉर्डिंगली त्या कंटिन्युअसली तुम्हाला चेंज कराव्या लागतात. आणि हे जे मार्केटिंग असेल ना तर ते कंटिन्युअसली तुम्हाला करावंच लागतं, कंटिन्युअस बेसिसवरती करावंच लागतं. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे फ्री ट्रायल्स किंवा डेमो जे असतील तर ते देऊ शकता. तर डेमो वगैरे असतील तर ते तुम्ही तुमची सर्व्हिस असेल तर देऊ शकताय. फॉर एक्झाम्पल मी अजून कधी ही प्रोसेस केलेली नाही आहे, पण मी लवकरात लवकर स्पोकनसाठी आय थिंक मी करेन असं मला तर वाटतं. म्हणजे काय करायचं असतं सांगते. फॉर एक्झाम्पल जर तुमचे ॲडमिशन्स करायचे असेल ना तर 2 दिवसाचा किंवा 3 दिवसाचा फ्री वेबिनार किंवा सेमिनार, वेबिनार बोलतो आपण त्याला, ऑनलाईन वेबिनार जो असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. आणि वेबिनारमध्ये फ्री तुमच्याकडे लिमिटेड तुमचं नॉलेज, ठीक आहे, लिमिटेड नॉलेज तुमच्या त्या फील्डशी रिलेटेड तर ते तुम्हाला 2 दिवसाच्या वेबिनारमध्ये किंवा 3 दिवसाच्या वेबिनारमध्ये द्यायचं असतं. आणि मग तुमचं जर टीचिंग लोकांना आवडलं, तुमची जर स्किल्स लोकांना आवडले आणि नक्कीच जर ते इंटरेस्टेड असतील तुमच्या पुढच्या कोर्समध्ये तर नक्कीच स्टुडंट्स तिथून काय करतात, एनरोल करतात.
आणि फ्री वेबिनार आहे म्हटल्यावरती इकडे भरपूर लोक येतात आणि चान्सेस असतात इकडून फ्री वेबिनारमधून की खूप जास्त लोक कन्वर्ट होतील. मग हा जे वेबिनार असतील ना तर ते तुम्ही वेगवेगळे, फॉर एक्झाम्पल जर तुमचे काही हेल्थ केअरशी रिलेटेड प्रोडक्ट्स तुम्ही विकताय, प्रोडक्ट्सला पण तुम्ही वेबिनार घेऊ शकताय. हेल्थ केअरशी रिलेटेड काहीतरी प्रोडक्ट्स विकताय ना तर तुम्ही मग काहीतरी एक्सरसाइजचा एखादा वेबिनार किंवा हेल्थ रिलेटेड एखादं भाषण किंवा एखादं स्पीच एक्सपर्टला तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हाइट करू शकताय. तर हे तुम्ही लोकांना फ्री देऊ शकताय, ज्याच्यामध्ये रेग्युलरली स्वतःच्या बॉडीची केअर कशी करायची, काय प्रोसेस फॉलो करायचं, तर या गोष्टी तुम्ही त्यांना एक्सप्लेन करणार आहे. तर तुमच्या त्या फील्डशी रिलेटेड जर जास्ती नॉलेज तुम्ही देऊ शकत असाल तर नक्कीच तुम्ही अशा टाईपचे वेबिनार्स एका दिवसाचा पण घेऊ शकता. वेबिनार एका दिवसाचा, एका तासाचा वेबिनार घेऊ शकता आणि जास्तीत जास्त नॉलेज देऊन तिथून वेबिनार थ्रू, फ्री वेबिनार थ्रू तुम्ही तुमचे लीड्स जे असतील ना तर ते जनरेट करू शकता. वेबिनारमध्ये तुमच्या कोर्सचे डिटेल्स जे असतील तर ते प्रोव्हाइड करू शकता. जर लोकांना वाटलं की यस वेबिनार खूप इन्फॉर्मेटिव्ह होता, खूप छान माहिती मिळाली, तर नक्कीच लोक तुमच्या कोर्ससाठी असेल किंवा तुमचे प्रोडक्ट्स बाय करण्यासाठी असेल तर ते नक्कीच इंटरेस्ट दाखवतील. त्यामुळे हे काही स्टेप्स होते आणि नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की व्यवसाय चालू करताना सगळ्यात महत्त्वाचा प्रोसेस असतो तो म्हणजे पेशन्स ठेवून काम करणं, एकदम त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं. कारण आता बघा माझं यूट्यूब चॅनल आहे, यस आपण दिवसभरामध्ये सगळ्यांनाच खूप गोष्टी म्हणजे फॅमिली किंवा आपली कामं बॅलन्स करायची असतात, पण जर एखाद्या कामाकडे जर तुम्ही एक करिअर ऑप्शन म्हणून जर बघत असाल तर नक्कीच त्याला जो काही त्याचा रिक्वायर्ड टाईम असेल तर तो द्यावा लागतो. तर मी कितीही बिझी असेल तरी मी ॲटलिस्ट अर्धा तास, म्हणजे आता काही व्हिडिओज अर्धा तासाच्या वरती जातात, पण मी फक्त टॉपिक डिसाईड करते की कोणत्या गोष्टीवरती बोलायचं आणि मग भरपूर गोष्टी ऑटोमॅटिकली माझ्या एक्सपिरियन्स थ्रू मी सांगायला सुरुवात करते. त्यामुळे इथे मला थोडंसं रिसर्च वगैरे जो आहे तर तो कधी कधी कमी करावा लागतो. पण जर मी दुसऱ्या व्यवसायाबद्दल सांगत असेल तर नक्की मला त्याच्यामध्ये रिसर्च जो असेल तर तो करावाच लागतो. पण डेडिकेशन असलं पाहिजे कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर जर या गोष्टी तुम्ही कंटिन्युअसली जर फॉलो केल्यात, कन्सिस्टन्सी, पेशन्स आणि हार्ड वर्क नक्कीच लागतं. मला जमत नाही आहे की मला वेळ मिळत नाही आहे, माझं टाईम मॅनेजमेंट होत नाही आहे, तर या गोष्टी सांगून पर्याय नाही आहे. मी तुम्हाला खूप वेळ सांगितलेलं आहे सकाळी लवकर उठा, आता तुम्ही जी टायमिंग उठताय ना तर त्याच्या आधी 1 तास लवकर उठा किंवा रात्री उशिरा 1 तास झोपा आणि गोष्टी असतील तर त्या मॅनेज करा. हळूहळू काय असतंय, जसं जसं तुमचे फायनान्शियल कंडिशन्स चांगले होतील, जसं जसं तुम्ही पैसे कमवायला लागताय ना ऑटोमॅटिकली ग्रीड वाढते आणि मग जास्तीत जास्त वेळ याच्यामध्ये कसा देऊ शकतो तर याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय आणि नक्कीच भरपूर गोष्टी तुमच्यासाठी पॉसिबल पण होत आहेत, ट्रस्ट मी. तर येस, काही कमेंट्स असतील किंवा कोणत्या व्हिडिओजवरती, कोणत्या टॉपिक्सवरती तुम्हाला व्हिडिओज हवे असेल तर प्लीज कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. ग्राफिक डिझायनिंगचे बॅच ऑलमोस्ट फुल होत आलेली आहे, जी की 2 एप्रिलला चालू होणार आहे. तर अजूनपर्यंत जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर प्लीज इन्क्वायरी करा. जर बॅच फुल झाली नसेल तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल, नाहीतर मग नेक्स्ट बॅच तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल. सोबतच सोशल मीडिया मॅनेजमेंटची जी नवीन बॅच आहे तर ती 11 एप्रिलला, ज्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब तुमचा बिझनेस ग्रोथ करण्यासाठी कसा वापरायचा. कारण जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कुठलाही व्यवसाय वाढवायचा असेल तर कंपल्सरी तुम्हाला तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स जे असतील तर ते ॲक्टिव्ह ठेवावे लागतात. कंटेंट मार्केटिंग जे आहे तर ते तुम्हाला करावं लागतं. त्यामुळे जर हे तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल किंवा ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर तुम्हाला काम करायचं असेल, वर्क फ्रॉम होम थ्रू काम करायचं असेल तर नक्कीच तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंटचा हा जो कोर्स आहे तर तो करू शकता. 1.5 महिन्याचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये अगदी अकाउंट क्रिएशनपासून ते चॅनल ग्रो कसं करायचं किंवा तुमचे बिझनेस इतरांपर्यंत कसे पोहोचवायचे ऑर्गॅनिकली आणि विथ पेड ॲडव्हर्टिजमेंट तर ते डिटेलमध्ये सांगतो. लाईव्ह लेक्चर्स आहे, त्यामुळे तुमच्या ज्या काही शंका असतील ना तर त्या व्यवस्थित सगळ्या सॉल्व्ह होणार. एक डेमो मी तुम्हाला क्विक डेमो इथे देते, ज्याच्यामध्ये काही प्रश्न स्टुडंट्सनी विचारलेले असतील तर ते तुम्हाला कशा पद्धतीने ते विचारतात आणि कशा पद्धतीने मी त्याची उत्तर देते ना तर ते तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे तुम्हाला थोडंसं लक्षात येईल की काय पद्धतीने आपले क्लासेस असतात. डायरेक्ट तुमचे डाऊट्स मला तुम्ही विचारू शकता. हो बोला. पर्सनल यूट्यूब आणि बिझनेस यूट्यूब म्हणून सांगितलं सुरुवातीला, तर त्याच्यामध्ये आता पर्सनल म्हणजे कशासाठी उपयोग आणि बिझनेस म्हणजे त्यासोबतच पर्सनल असिस्टन्स असतो व्हॉट्सॲप थ्रू. काय डाऊट्स वगैरे असतील तर स्क्रीनशॉट्स वगैरे शेअर करू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पोकन इंग्लिशचे पुढचे बॅचेस मी तुम्हाला सांगून ठेवते की स्पोकन इंग्लिशची जी बॅच आहे तर ती 15 एप्रिलला चालू होते. दुपारी 1 आणि रात्री 8 असे 2 टायमिंग्स आहेत. किड्ससाठी स्पेशल बेसिक इंग्लिश आपण चालू करतोय तर ते सुद्धा 15 एप्रिललाच चालू होते. तर त्याच्यासाठी जी बॅच आहे तर ती संध्याकाळी 6ची किंवा 7ची 2 टायमिंग्स आहेत. तर ते तुम्ही इन्क्वायरी करा, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. आणि त्यानंतर यूट्यूब मास्टर क्लास जो आहे तर तो सुद्धा 15 तारखेला चालू होतोय, ज्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स असणार
होणार आहेत यूट्यूबचे. आता आपण रेकॉर्डेड थ्रू नाही घेणार आहोत, यूट्यूबचे सुद्धा लाईव्ह लेक्चर्स आहेत. सो दॅट तुम्ही कशा पद्धतीने तुमचं यूट्यूब चॅनल जे असेल तर ते क्रिएट करू शकता आणि कशा पद्धतीने ग्रो करू शकताय, व्हिडिओज कसे एडिट करू शकताय, थंबनेल कसा बनवू शकताय, एज्युकेशनल व्हिडिओज कसे बनवू शकताय, तर ते डिटेलमध्ये याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. लाईव्हमध्ये असल्यामुळे तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला डिटेलमध्ये डायरेक्ट विचारू शकताय. अजून काही शंका असतील तर नक्कीच मी व्हॉट्सअप नंबर देते, कॉन्टॅक्ट करा, सगळे माहिती तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग. कमेंट्स करा तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओज हव्यात, तुमच्या कमेंट्सशी रिलेटेड नक्कीच मी व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करेन. बाय.